सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ। संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर कार्यान्वित करावे अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील तेली समाज बांधवांनी केली आहे। याबाबत कोपरगाव तहसील कार्यालयामार्फत शासनाला निवेदन देण्यात आलं। निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की 2024 पूर्वी राज्य शासनानं तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती। मात्र गेल्या 2 वर्षांपासून या महामंडळाच्या पुढील कार्यवाहीबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। सध्या तेली समाजातील अनेक बांधव आर्थिक अडचणीत सापडले असून व्यवसायासाठी आर्थिक मदत व कर्ज सुविधा अत्यंत गरजेच्या आहेत। महामंडळाच्या माध्यमातून कर्ज, अनुदान व विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून स्वतंत्र कार्यालय सुरू करावे अशीही मागणी करण्यात आली आहे। तसेच येत्या 2 महिन्यात महामंडळ कार्यान्वित न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आले आहेत। कोपरगाव तालुक्यातील सर्व तेली समाज बांधवांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे। याप्रसंगी राजेंद्र वालझाडे, नागेश्वर महापुरे, दिलीप महापुरे, राजेंद्र राऊत, लोखंडे सर, माणिक कर्डिले, गंगा मामा लुटे, बाळासाहेब चौधरी, रविभाऊ सोनवणे, चेतन सोमवंशी, विजू सोनवणे, शुभम राऊत, कसाब, विजूभाऊ सोनवणे, देवडे राधेश्याम सोनवणे, वैभव महापुरे, सागर गवळी, सागर कर्डिले, बाबासाहेब चौधरी, अंकुश महाले, सोनवणे काका, गणेश सोनवणे आदी कोपरगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। कोपरगाव शहर व तालुका तिळवंतिली समाज व तेली समाजाच्या वतीनं तसेच संत जगनाडे महाराज बौद्धिक सेवा ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना तेली समाजाच्या मागण्या संदर्भात या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। 2024 साली महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय आमदार श्री बावनकुळेजी साहेब तसेच माननीय वडेट्टीवार साहेब, सर्व समाजाच्या वरिष्ठ नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सरकारला संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास भाग पाडले। त्यावेळी 2024 मध्ये सरकारनं आमच्या सर्वांच्या भावनांची दखल घेऊन त्या ठिकाणी संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित केलं, स्थापन केलं। परंतु गेल्या 2 वर्षापासून त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झालेली नाही आहे। आज महाराष्ट्रातील आमचा तेली समाज या ठिकाणी हातावरचा समाज आहे। आर्थिकदृष्ट्या त्यांना त्या ठिकाणी सक्षमता करण्याची गरज आहे। त्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही राज्य सरकारच्या पाठीमागे लागून या ठिकाणी विकास महामंडळ स्थापन करण्यास भाग पाडलं। परंतु गेल्या 2 वर्षात या सरकारनं कोणत्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई केली नाही। या ठिकाणी सरकारने कोणत्याही प्रकारची दखल या ठिकाणी आमच्या महामंडळाची घेतलेली नाही, फक्त घोषणा झालेली आहे। आज या महाराष्ट्रातील समाज बांधवांची आमच्या ठिकाणी धारणा झालेली आहे, त्या समाजाची एक भावना झालेली आहे की सरकारने या ठिकाणी आमची फसवणूक केलेली आहे। नुसती या ठिकाणी संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून फक्त घोषणा केलेली आहे, परंतु 2 वर्षात त्याला कोणत्याही प्रकारचं पाठबळ, कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही। आमची सरकारला या ठिकाणी विनंती आहे की महाराष्ट्रातील तेली समाजाच्या भावनांची खेळू नये। आपण या ठिकाणी आमच्या ज्या पद्धतीनं तुमचे या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं त्याबद्दल तेली समाज, महाराष्ट्राचे सर्व तेली समाज, आमच्या समाजाचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी या ठिकाणी आपले आभारी आहेत। परंतु नुसती घोषणा करून या ठिकाणी चालणार नाही। आमचा या ठिकाणी महाराष्ट्रातील समाज अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही। आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी या ठिकाणी आमच्या समाज बांधवांना आर्थिक पाठबळाची गरज आहे। आज या ठिकाणी ओबीसी महामंडळ आम्ही कर्ज मागण्यास गेला असता त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध भेटत नाही। परंतु आमची या सरकारला विनंती राहील, जर आपण या ठिकाणी 2 महिन्यात आमच्या भावनेची या ठिकाणी दखल घेतली नाही, जर संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी आपण स्थापन केलं नाही, तर अन्यथा या महाराष्ट्रातील तेली समाज हा रस्त्यावर उतरून या ठिकाणी आपल्या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी आमची सर्व समाज बांधवांची विनंती राहील का आपण या ठिकाणी नुसती घोषणा करून चालणार नाही।
नुसतं कारणच करून चालणार नाही. तर या ठिकाणी आर्थिक तरतूद सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला गरज आहे. आणि आर्थिक तरतूद नसून या ठिकाणी स्वतंत्र कार्यभार या आर्थिक विकास महामंडळाचा झाला पाहिजे असे आमच्या समाज बांधवांची भावना आहे. आणि निश्चितपणानं जर आपण या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये जर या ठिकाणी दखल घेतली नाही, याची दखल या ठिकाणी आम्ही आज देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुमित्राताई पवार, माननीय आमदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, खासदार रामदासजी तडस साहेब, आमदार श्री विजयजी वडेट्टीवार साहेब, आमदार जयदत्त क्षीरसागर साहेब, तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे भूषणजी कर्डिले सर असेल, या सर्वच नेते मंडळींच्या या ठिकाणी आम्ही हे पत्र पाठवून या ठिकाणी विनंती करणार आहोत की आपण या ठिकाणी या समाजाच्या भावनेची दखल घेऊन या सरकारला या ठिकाणी संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी आपण भाग पाडावं. निश्चितपणानं सरकारला विनंती राहील का या सरकारने जर आपण या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ चालू केलं तर निश्चितपणाने महाराष्ट्रातील जो तिली समाज आहे त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी हातभार लागल्याशिवाय राहणार नाही. आम्ही या ठिकाणी सरकारला 2 महिन्याची विनंती देतो, 2 महिन्याची विनंती करतो. 2 महिन्यामध्ये याच्यावर कारवाई करून स्वतंत्र कारभार असलेलं आर्थिक विकास महामंडळ त्याकडे स्थापन करावं. अन्यथा आम्ही या ठिकाणी मंत्रालय धडक मारून या ठिकाणी या सरकारला भाग पाडू. हा समाज बांधव निश्चितपणानं शांत आहे, आपल्या भावनेची या ठिकाणी कदर करतो. परंतु या जर तिली समाज भावनेची खेळण्याचा आपण जर प्रयत्न केला, या समाजाची जर फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. त्या या निवेदनाच्या माध्यमातून त्यामध्ये आम्ही विनंती करतो सरकारला की लवकरात लवकर या ठिकाणी हे आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावं. तालुक्यातील व शहरातील सर्व तेली समाज बांधव संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीने आज संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबतचं निवेदन त्यांच्याकडून प्राप्त झालेले. तर त्यांनी जे काही निवेदनातल्या मागण्या हे केल्या आहेत तर त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याची तजवीज ठेवलेली आहे. त्यांचं निवेदन तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे पाठवण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे. धन्यवाद. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव.